यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आज बोरी या भागात आहेत आणि प्रचार दौरा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। महिलांना भावनिक साथ घालत प्रचार यंत्रणा जी आहे ते राजश्री पाटलांच्या प्रचार सभांना जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहे। बोरी भागात आज प्रचार सभा आहेत। एक भावनिक साथ आणि यवतमाळच्या मातीचं नातं हे तुम्ही या ठिकाणी भाषणातून सांगताय आणि प्रचार सभा करताय। निश्चितच बोरी याच्या बाजूला असलेलं सारंगपूर इथून 7 किलोमीटरचं ते माझं माहेर आहे। या सगळ्या परिसरात मी लहानपणापासून बागडलेली आहे। या इथल्या घराघरात माझी सगळे ओळखीचे सगळी माणसं आहेत आणि मी त्यांना सांगण्यापेक्षा त्या सगळेजण मला फोन करून सांगतात की ताई तू आमच्याकडे कधी येते, आमच्याकडे ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। कधी येते ती जास्त माझी वाट बघतात आहे। त्याच्यामुळे निश्चित वडिलांच्या आठवणी आहे, इथल्या सगळ्याच लोकांच्या आठवणी आहे। त्याच्यामुळे भावनिक असणं साहजिक आहे। लेक म्हणजे लेकीचं आणि माहेरचं हे भावनेचं नातं आहेच, त्याच्यामुळे तो विषयच येत नाही। भावना गवळींची नाराजी दूर झालेली आहे। त्या येत्या काही दिवसात प्रचारात या ठिकाणी सामील होणार आहेत अशी माहिती मिळत आहे। मुख्यमंत्री शिंदेंची शिष्टाई फळाला आलेली। मी पहिल्यापासूनच मला माहिती होतं की ताईंनी नेहमीच माझ्यावरती मोठ्या बहिणीसारखी माया केलेली आहे। लहान बहीण म्हणून त्या मला समजून घेतील हेही मला माहिती होतं आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरुवातीच्या सभेत सांगितलं होतं की ताईंचा योग्य तो मानसन्मान आणि पुढील वाटचालीची भविष्याची काळजी घेतल्या जाईल, त्याच्यामुळे ते येणार होतं। आयात केलेला उमेदवार म्हणून विरोधक प्रचार सभांमध्ये तुमच्यावर टीका टिप्पणी करतायत। लेक कधीपासून आयात केलेली असते हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि उलट मी त्यांचाच आभार मानते की ते माझा प्रचार प्रसार करतात या माध्यमातून। ते सांगतात आहे की लेक आली, स्वागत आहे, 2 दिवस राहा, 4 दिवस राहा, ते या माध्यमातून तेही कबूल करतात आहे ना की मी इथली लेक आहे। तर माझ्यासाठी आय एम व्हेरी पॉझिटिव्ह। निश्चित तर यावत्या उमेदवार राजश्री पाटील। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।